पिरेवाडी संघाचा स्टार खेळाडू ऋषी जर्सी नंबर 10 याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। अरुण भाऊ मोरे यांच्या हस्ते सामनावीराचं चिन्ह ते बहाल केले जात आहे। ऋषी विनंती आहे की तू व्यासपीठावर यावंस आणि ते पारितोषिक स्वीकारस। चला डीडीएसएम राजापूर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे। अरुण भाऊ पारितोषिक देण्यात यावं आणि आपलं हे पारितोषिक देणं म्हणजे खरं तर त्या खेळाडूसाठी ऊर्जा आणि उत्साह वाढवणार आहे। अमोल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी त्याच्यावरती आक्रमण केलेलं दिसतंय। तो क्षेत्ररक्षक आहे तो चूक करणार नाही। चंद्रकांत साळुंके तिथे होता, त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला आणि आता मात्र या ठिकाणी पहिला गडी गारद झाला टीम ठोसगर संघाचा। पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गारद झालेला आहे। भास्कर दादा चिकनकर यांच्याकडून सलग 2 या षटकामध्ये सलग 2 विकेट घेणाऱ्या गोलंदाजास 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। त्यामुळे गोलंदाजाला खरं तर ही ऑपॉर्च्युनिटी आहे की त्यानं पुढच्या चेंडूवरती अजून एका खेळाडूला अजून एका फलंदाजाला बाद करावं आणि जे काही ऊर्जा रूपी तुला पारितोषिक भास्कर दादा चिकनकर युवा उद्योजक यांच्यातर्फे देण्यात येत आहे ते घेण्यासाठी व्यासपीठावरती सामना संपल्यानंतर यावं। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादावाई सचिन खरात माघारी परतला झेलबाद होऊन। हा मध्ये चेंडू शुभम चव्हाण या ठिकाणी चेंडूला सामोरा गेला होता। विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू मात्र झाला, त्यामुळे लॉंगस्टॉपच्या दिशेला 4 धावांची या ठिकाणी प्राप्ती होते। 4 धावांशी अकाउंट ओपन होते टीम ठोसेगर या संघाचं। 10 फलकावरती धावा आहेत तर 4। षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना हा सामना प्रत्येकी 2 षटकांचा असणाऱ्या दोन्ही संघांनी यांची नोंद घ्यायची। दोन्ही संघांना या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं आणि या ठिकाणी शेवटचा सामना असणाऱ्या दोन्ही संघांसाठी आणि जाता जाता या स्पर्धेमध्ये या ठिकाणी विजयाला गवसणी घालण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते का ते आपल्याला पाहावं लागणार आहे। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती अमोल साळुंके सामना करण्यासाठी सज्ज झाला शुभम चव्हाण। या चेंडूला मात्र भीर कावले, तिथे क्षेत्ररक्षक आहे तो राहील चेंडूकडे बघत। अफलातून प्रयत्न त्याच्या माध्यमातून देखील साकारला गेला, तोपर्यंत मात्र हा फटका होता भारी। चेंडूने घेतले भरारी, चेंडू गेला सरळ सीमारेच्या पलीकडे आलाय तुटवले जंग षटकार। काबिल तारी फलंदाजी शुभम चव्हाणाची मैदानाच्या आतमध्ये। जर मित्रा फलंदाजाला एक आनंदाची गोष्ट आहे की भास्कर दादा चिकनकर यांच्याकडून जर तू आता सलग दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावलास तर तुला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। उत्कृष्ट अशी गोलंदाजी गोलंदाजाकडून चाललेली आहे। खेळ भावनेचा आपल्याला योग्य नमुना या दोन्ही संघाकडून दिसतोय। चला मित्रांनो, वळूयात आपण थोडासा या ठिकाणी मानसन्मान सोहळ्याकडे। व्यासपीठावरती या ठिकाणी मान्यवरांची मांदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या ठिकाणी कुठेतरी यथोचित सन्मान करणं हे आयोजक म्हणून आमचं कर्तव्य आहे। जाऊयात मित्रांनो आपण पहिल्या सन्मानाकडे। सन्माननीय भास्कर दादा चिकनकर समाजसेवक यांच्या या ठिकाणी सत्कार होत आहे। जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी संघाचे संस्थापक विलास जाधव यांना विनंती करेन भास्कर दादा चिकनकर साहेब यांना आपण महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून संबोधलेली मायेची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। भास्कर दादा चिकनकर साहेब यांच्या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावरती या ठिकाणी सन्मान होतो आणि असा उत्तुंग षटकार फलंदाजाने लावलेला आहे। उत्कृष्ट असा खेळ सन्माननीय आदरणीय भास्कर दादा पुढील गर्दी कमी करा समोरची। भास्कर दादा चिकनकर साहेब यांचे या ठिकाणी सन्मान केला जातो टॉस का बॉस या मंचावरती। या स्पर्धेच्या निमित्तानं ते उपस्थित राहिले, त्यांचा आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल त्यांना महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून संबोधलेली मायेची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मानाचं स्मृतिचिन्ह देऊन आम्ही गौरव करतोय भास्कर दादा चिकनकर साहेब। त्यानंतर मित्रांनो वळूयात दुसऱ्या सन्मानाकडे। यानंतर उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे क्षेत्ररक्षकानं।
सन्माननीय आदरणीय अभिजित भाऊ काळे समाजसेवक यांचा देखील सत्कार या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावरती संपन्न होतोय. आमच्या जय हनुमान क्रिकेट संघ घाटवडी संघाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव साहेब यांना विनंती करेन आपण अभिजित भाऊ काळे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अभिजित भाऊ काळे साहेब समाजसेवक आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून संबोधलेली मायेची उपदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मानाचं स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करतोय. अभिजित भाऊ काळे साहेबांना या ठिकाणी विनंती असेल आपण टॉस का बॉस या मंचावरती यायचंय, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुरेखाचा सन्मान सोहळा आपण पाहतो मित्रांनो टॉस का बॉस या मंचावरती. मोठी स्पर्धा, मान्यवरांची मानदेळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या मान्यवरांचं कुठेतरी या ठिकाणी सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य असते आणि तेच कर्तव्य आमच्या रीतीने पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा दणदणीत षटकार लावलेला आहे प्रतीकच्या चेंडूवरती. खेळाडूनं चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. तसेच सन्माननीय आदरणीय नितीनदादा चिकणकर साहेब यांना देखील विनंती करून त्यांचा देखील सत्कार सोहळा टॉस का बॉस या मंचावरती संपन्न होतोय. मंडळाचे उपाध्यक्ष श्री राम जाधव साहेब यांना विनंती करेन आपण आदरणीय सन्माननीय नितीनदादा चिकणकर साहेब यांना महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून गौरवलेली मायेची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि मानाचं स्मृतिचिन्ह देऊन गौरवित करायचं आहे. सन्माननीय आदरणीय नितीनदादा चिकणकर साहेब त्यांची देखील उपस्थिती आमचा आनंद द्विगुणित करणारी आहे. त्यांना आम्ही टॉस का बॉस या मंचावरती सन्मानित करतोय. सन्माननीय नितीनदादा चिकणकर साहेब मनपूर्वक धन्यवाद. उत्कृष्ट कमबॅक हे प्रतीक कडून केलेलं आहे. प्रतीक म्हणूनच बोलतो, प्रतीक हा कमबॅक किंग आहे. एका चेंडूवरती षटकार गेला म्हणून तो डगमगणारा नाही. जाऊयात मित्रांनो पुढच्या सन्मानाकडे. अरुण भाऊ मोरिया साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील सत्कार मंडळाचे खजिनदार प्रकाश जाधव साहेब यांना विनंती करेन आपण सन्माननीय आदरणीय अरुण भाऊ मोरिया साहेब आहेत त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. टॉस का बॉस या मंचावरती मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मानाचं स्मृतिचिन्ह देऊन आम्ही त्यांचा गौरव करतोय. सन्माननीय आदरणीय अरुण भाऊ मोरिया साहेब यांच्या ठिकाणी स्वागत सोहळा टॉस का बॉस या मंचावरती संपन्न होतोय. येत्या जोरदार टाळ्या साहेबांसाठी. इकडे पाहायला गेलं तर उत्कृष्ट खेळ फलंदाजाकडून पाहायला मिळतोय, सोबतच प्रतीक गोलंदाजाकडून पण उत्कृष्ट खेळ मिळतोय. ओके, तसेच जाऊयात मित्रांनो पुढच्या सन्मानाकडे. मिथुन दादा म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महेश जाधव साहेबांना विनंती करेल आमच्या मंडळाचे क्रीडा प्रमुख आहेत महेश जाधव साहेब त्यांना विनंती करेन आपण सत्कारमूर्ती मिथुन दादा म्हात्रे साहेब यांना या ठिकाणी गौरवित करायचं आहे. मिथुन दादा म्हात्रे साहेब आपण देखील टॉस का बॉस या मंचावरती या, आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मायेची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मानाचं स्मृतिचिन्ह आम्ही देतोय. सन्माननीय मिथुन दादा म्हात्रे साहेब तुमची देखील उपस्थिती आमचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करणारी आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला सन्मानित करतोय. खूप खूप धन्यवाद साहेब. ही एक अवांतर धाव आणि त्यासोबतच एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पुढच्या सन्मानाकडे सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा पवार साहेब, चंद्रकांत दादा पवार साहेब यांचा देखील सत्कार सोहळा टॉस का बॉस या मंचावरती संपन्न होतोय. चंद्रकांत दादा पवार साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यायचंय, आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. आमच्या मंडळाचे क्रीडा प्रमुख अभिजित जाधव साहेब यांना आम्ही विनंती करतो आपण साहेबांना सन्मानित करा. सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा पवार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा टॉस का बॉस या मंचावरती संपन्न होतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची या ठिकाणी गोड आठवण म्हणून मानाचं स्मृतिचिन्ह. सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा पवार साहेब खूप खूप धन्यवाद साहेब. आणि यावर खेळाडू धाव झेलबाद होता होता वाचलाय. लक्षात असू दे की हा 2 षटकांचा खेळ आहे, 2 षटकांचा खेळ आहे, हा नोंद असावी. जाऊयात पुढच्या सन्मानाकडे. सन्माननीय तुषारदादा म्हात्रे साहेब यांना देखील आम्ही टॉस का बॉस या मंचावरती निमंत्रित करतोय. आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. तुषारदादा म्हात्रे साहेब 32 रन 32 धावा झालेल्या आहेत. 32 धावांची आवश्यकता असणार आहे डीडीएसएम राजापुरी संघाला. चिखली आणि पेरेवाडी संघ आपले जे अंतिम सामन्यातले 2 संघ आहेत फायनलचे, त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहावं टॉस साठी. सन्माननीय तुषारदादा म्हात्रे साहेबांचा सन्मान सोहळा टॉस का बॉस या मंचावरती पार पडतोय. मी प्रवीण जाधव यांना विनंती करतो आपण यायचं आहे, तुषार म्हात्रे साहेबांना सन्मानित करा. सन्माननीय आदरणीय तुषारदादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान सोहळा प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून संपन्न होतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मनामध्ये ठेवणारं मानाचं स्मृतिचिन्ह देऊन आम्ही त्यांना करतो गौरवित. सन्माननीय
तुषारदादा म्हात्रे. वेळेत मित्रांनो पुढच्या सन्मानाकडे सोमनाथदादा म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही त्याला देखील या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मंडळाचे कार्याध्यक्ष शंकर साळुंके साहेब यांना विनंती असेल पण टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. सन्माननीय आदरणीय सोमनाथदादा म्हात्रे साहेब यांना या ठिकाणी मानाचं पुष्पगुच्छ, मायेची उबदारशाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करायचा आहे. गोलंदाजी संघाने क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यावं आणि सोबतच टॉस का बॉसच्या मंचावरती अंतिम सामन्याचा टॉस हा भास्करदादा चिकनकर यांच्या हस्ते होणार आहे. सोमनाथदादा म्हात्रे साहेबांचा सत्कार सोहळा कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपन्न झालाय. त्यानंतर आपण जाऊयात मित्रांनो पुढच्या सन्मानाकडे. सन्माननीय सागर केणे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन दशरथ जाधव यांना आपण यायचं आहे. सन्माननीय आदरणीय सागरदादा केणे साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय टॉस का बॉस या मंचावरती. दशरथ जाधव साहेब आपण या सन्माननीय सागरदादा केणे यांना सन्मानित करा. या स्पर्धेची या ठिकाणी आठवण म्हणून मानाचं स्मृतिचिन्ह, महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून संबोधलेली प्रेमाची उबदार शाल अंतिम सामन्याचे दोन्ही कर्णधार त्यांना आम्ही करतो गौरवित. सागरदादा केणे साहेब यांचा सत्कार सोहळा कॉमेंट्री बॉक्स मध्ये उजव्या बाजूला टॉस का बॉस या मंचावरती संपन्न झालाय. अंतिम सामन्याच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस का बॉसच्या मंचावर यावं आणि आपला टॉस उडवावा. हा टॉस जो आहे तो भास्करदादा चिकनकर यांच्या हस्ते हा टॉस करण्यात येणार आहे. भास्करदादा चिकनकर युवा उद्योजक समाजसेवक यांच्या हस्ते. त्याला 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. मित्रांनो वळवत मैदानाकडे छोटा सत्कार सोहळा कमेंट्री बॉक्स मध्ये संपन्न झाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना टीम ठोसेकर संघानं निर्धारित 12 चेंडूमध्ये 32 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि त्या आवश्यकता असणारी 33 धावांची टीम बीडीएसएम राजापुरी संघाला. या स्पर्धेतून माघारी परतताना कुठेतरी या ठिकाणी विजयाची आठवण माघारी न्यायची असेल ना तर दोन्ही संघांना येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मैदानामध्ये कसरत करावी लागणार आहे. जाधव बॉयज चिखली आणि पिरेवाडी संघ दोन्ही टॉस साठी तयार. भास्करदादा चिकनकर यांच्या हस्ते हा टॉस झालेला आहे आणि टॉस विजेता संघ ठरलेला आहे पिरेवाडी. तर खरं तर मी खूप वेळ झालं पाहतोय मुळात म्हणजे की प्रत्येक जण बॉलिंग घेते, कोणी बॅटिंगच्या नादाला लागत नाही. कदाचित पीचचं तुम्हाला चांगलं नॉलेज आलंय तर मी आता त्याच्यावरती तर काय प्रश्न विचारणार नाही. पण अंतिम सामना आहे सो अंतिम सामना आता तयारी कशी झाली होती सुरुवातीला, कारण तुमचा खेळ मी सुरुवातीला पण पाहिलाय, तुमचा पण पाहिलाय. आजच्या दिवसाचा जो क्षण होता 23चा आणि छत्रपती चषक म्हटल्यानंतर खरं तर आपल्यासाठी मानाची गोष्ट आहे की आपण छत्रपती चषक आणि छत्रपतींच्या नावाखाली आपण काहीतरी चांगलं करतोय. तर तुम्हाला कसं वाटतं की अंतिम सामन्यात जाऊन? अंतिम सामन्यात जाऊन आनंद तर खूपच आहे पण याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे. ओके, मग काय वाटतं की विजयी व्हाल? किती धावांचं म्हणजे किती धावात तुम्ही रोखू शकाल समोरच्या संघाला? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा तरी 20चा. जसं यांनी सांगितलं की तुम्हाला 20 धावाच्या रोखण्याचा प्रयत्न असेल, तुमचा काय की किती धावाचा डोंगर तुम्ही उभा करून समोरच्या संघाला तुम्ही आव्हान देऊ शकता? टार्गेट आम्ही देऊ शकतो समोरच्या संघाला. उत्कृष्ट दादा, खरं तर तुम्ही आज दिवसभर इथं आहात, दिवसभर हा खेळ बघताय. आपलं छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा खरं तर हा सोहळा म्हणायला हरकत नाही आपल्या भरलाय छत्रपती चषकाचा. तुम्हाला कसं वाटतंय की आज तुम्ही इथं उपस्थित आहात आणि खरं तर तुमचं सहकार्य आम्हाला लाभलंय, आमच्या गावाला आमच्या मंडळाला लाभलंय. खरं तर पहिलं तर तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप आभार की तुमच्यासारखी मान्यवर मंडळी आम्हाला प्रोत्साहन देते. एक आशेचा हात जो असतो ना, एक थाप असते ती तुमच्याकडून आम्हाला मिळते. आता तुम्हाला कसं वाटतंय की छत्रपती चषकाला एक मानाच्या चषकासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात? मला खूप आनंद वाटतोय आणि मना इथं बोलून माझा इतका समाधान केला त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमच्या सर्वांचा. आणि दोन्ही फायनलच्या टीमला बेस्ट ऑफ लक. दादा तुमचं हे प्रेम आणि सर्वांचंच प्रेम आमच्या मंडळावरती आमच्या गावावरती सातत्यानं राहावं हीच आशा आणि आई काळेश्वरी चरणी प्रार्थना की तुम्हालाही भरघोस यश मिळावं. धन्यवाद दादा. चला मित्रांनो जाऊयात मैदानाच्या दिशेनं. तिथं राजापुरी संघ डीडीएसएम राजापुरी संघ आणि शिवशंभू वॉरियर्स ठोसेघर संघ या दोघांच्या दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला जातोय. सन्माननीय सुभाष साळुंके साहेब यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
सर्वांनी सुभाषजी साळुंके साहेब यांना विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. संदीप जाधव उपकप्तान उपकर्णधार यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावे. अंतिम सामना जो आपला फायनल आहे तो 2 षटकांचा खेळवला जाईल. हे दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी की अंतिम सामना आहे तो 2 षटकांचा आहे फक्त. उत्कृष्ट असा खेळ खेळाडूंकडून पाहतोय आपण शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचलोय. खरं तर मला वाटतं इथं असणाऱ्या आयोजकांसाठी पण एकदा ना जोरदार टाळ्या व्हाव्यात की त्याने हा खेळ हा समारंभ उभा केलाय, हा घाट घातलाय. हॅलो, मालसिंग जाधव यांचाही सत्कार इथं होत आहे. त्यांचा सत्कार अमोल जाधव हे करतील. सन्माननीय मानसिंगजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी सत्कार कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला ठिकाणी संपन्न होत आहे. चला जातोय आपण मित्रांनो. मैदानाच्या दिशेने 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 28 धावांची आवश्यकता असणार आहे ती डीडीएसएम राजापुरी संघाला. या स्पर्धेच्या मधून जाताना कुठेतरी या ठिकाणी विजयाला गवसणी घालायची असेल, जाताना कुठेतरी विजयाची आठवण जर घेऊन जायचं असेल ना तर 7 चेंडूमध्ये 28 धावा त्यांना जमवाव्या लागणार आहेत. एका चेंडूची सांगता मित्रांनो झाली, तिथं मात्र धाव मिळाली ती 1 म्हणजे 5 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण असणार आहे. दोन्ही संघांचा खेळ पाहिला ना आपण या स्पर्धेमध्ये अतिशय अव्वल दर्जाचा राहिलेला होता. एक मॅच मित्रांनो या ठिकाणी तुमच्या खेळावरती प्रश्नचिन्ह उभारू शकत नाही. रमेश जाधव त्याचे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्याकडून सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. उत्कृष्ट असा खेळ चाललाय आणि तिसऱ्या पारितोषिकासाठीची ही लढत चालली आहे. म्हणजे आपल्याला या विजयानंतर आपला तिसरा जो पारितोषिक विजेता संघ आहे तो मिळणार आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या पारितोषिकासाठी दुसऱ्या नंबरसाठी जी काही लढत आहे ते आपल्याला यानंतरची पाहायला मिळणार आहे. ती 2 षटकाची असेल. हे संघाने याची नोंद घ्यावी. 4 चेंडू आणि 26 धावा मैदानाच्या आतमध्ये सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. सेकंड इनिंग्स मध्ये गोलंदाजी करताना शिवशंभू वॉरियर्स ठोसेकर संघाच्या वतीनं या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं, पण या सामन्यामध्ये मात्र त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर विराजमान झालेले आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज. 2 चेंडू आणि 26 धावा. कुठेतरी आहे ना डीडीएसएम राजापूर संघ बॅट फूटवर ढकलला गेला असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. ठोसेकर संघ या ठिकाणी सामन्यामध्ये आपलं पारड भरभक्कम करतोय. रमेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला, विकेटचं पतन झालं, गडी गारद झाला आणि आता मात्र सामन्याची या ठिकाणी औपचारिकता बाकी आहे असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटवडे आयोजित छत्रपती चषक 2025 स्पर्धा मित्रांनो आपण आजच्या दिवसभरामध्ये संपन्न होताना आपण पाहतोय. अंतिम सामना देखील 2 षटकांचा असणार आहे. विजेत्या संघांनी नोंद घ्यायची आहे. जाधव चिखली संघ, पिरवडी संघ दोन्ही संघांना विनंती असेल. अंतिम सामना देखील 2 षटकांचा असणार आहे. विनंती घ्या, आपण वेळेचं भान राखा. चला गोलंदाजी मार्कवरती विनायक चव्हाण सज्ज झालाय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा मानस सुद्धा. षटक तिथं संपलं आणि षटक नाही मित्रांनो मॅच देखील संपली असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. टीम ठोसेकर या संघाने जाता जाता शेवट गोड केलाय असं म्हणावं लागेल. सुरेख असा या ठिकाणी आपण खेळ त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहिला. या अगोदरच्या मॅच मध्ये नशीब त्यांच्या या ठिकाणी बाजूने राहिलं नव्हतं. थोडेसे प्रयत्न त्यांचे तोकडे पडले.